प्रवासाबद्दल आपण जाणून घेतोय. गप्पांना सुरुवात करूया. भगरे सर, खरं तर म्हणजे उत्सुकता याची आहे, की जेव्हा जेव्हा आता काय निकाल लागणार असं बोललं जायचं, तेव्हा दिंडोरीतून तुम्ही निवडून येणार असं सर्वसामान्यपणे सांगितलं जात होतं. पण आपण निवडून येऊ शकतो आणि खरंच आपला म्हणजे विजयाची शक्यता खूप मोठी आहे, हे तुमच्या कधी लक्षात आलं? काही प्रसंग झाला होता, की फिरताना कळत होतं? काय होतं ते? आणि हा कोणता टप्पा होता जेव्हा तुमच्या हे लक्षात आलं, की विजय आपल्याला मिळू शकतो, समोर अगदी केंद्रीय मंत्री असले तरी? माझा मतदारसंघ आहे ना, आदिवासी मतदारसंघ आहे आणि शेतीप्रधान मतदारसंघ आहे. त्याच्यामधले 9.5 तालुक्यापैकी 4 तालुके हे आदिवासी तालुके आहे. म्हणजे आज आपण जर गेलात तर धो-धो पाऊस पडतो. जवळजवळ 3,000 मिलीमीटरच्या जवळपास पाऊस पडतो. पण आजही उन्हाळ्यामध्ये जर गेलात तर त्याला तिथं प्यायला पाणी नाही. अनेक वर्षापासून, आज 75 वर्ष झाले, आजही उन्हाळ्यामध्ये 4-4, 5-5 किलोमीटर डोक्यावर हंडे ठेवून पिण्यासाठी पाणी आणतात. आणि तो जो मतदारसंघ आहे, तो मतदारसंघ 20 वर्षापासून BJPच्या ताब्यात आहे. 5 वर्षापूर्वी ज्यांना संधी दिली त्या BJPच्या खासदार होत्या. केंद्रामध्ये केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या त्या काही पूर्ण करता आल्या नाही. आणि सरकारची धोरणं ही सातत्याने, आमचा जो मतदारसंघ आहे, कांदा उत्पादक शेतकरी फार मोठ्या प्रमाणावर आहे. द्राक्ष शेती आहे, सोयाबीन आहे, टोमॅटो आहे किंवा इतरही पिकं मोठ्या प्रमाणावरती घेतली जातात. आणि ती शेतकऱ्यांची जी परिस्थिती डबघाईला आणायला जे सरकारची धोरणं किंवा लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडण्याची आवश्यकता होती, ती पार पाडली नाही. आणि लोकांची मानसिकता, शेवटी कसं आहे, जर शेतीवरती जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि त्याकडे जर सरकार लक्ष देत नाही, लोकप्रतिनिधी लक्ष देत नाही, आणि मग ती परिस्थिती सगळी आपण अनुभवली होती. लोकांनी स्वतः चटके सहन केलेले होते. 10 वर्षामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 21 वेळा निर्यात बंदी झाली होती. त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना, द्राक्ष शेतीला बसला. आणि असं ते माहोल तयार होत गेला. आणि त्याच्यामुळे तुम्ही म्हणता त्या पद्धतीने मला ते जाणवायला लागलं. कारण मला माझ्या ज्या प्रचाराच्या कालावधीमध्ये एकही निगेटिव्ह विचार, ठीक आहे, जे बिचारे प्रामाणिकपणे पक्षाशी बांधील होते किंवा महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी, सगळे जिल्हाध्यक्ष, प्रमुख नेते मंडळी, कार्यकर्ते अतिशय जीव लावून तन-मन धनाने काम करत होती. आणि दुसऱ्या बाजूला मतदार चांगला सपोर्ट देत होता. त्याच्यामुळे लक्षात येत होतं की आपला विजय होईल. पण एवढी मतं त्या विरोधी आपल्या त्या डमी उमेदवाराला जातील असं नव्हतं वाटलं. पण मग त्याच्यामुळे टेन्शन आलं होतं की डमी त्या भगरे नाही, जशी जशी निवडणूक जवळ यायला लागली आणि टप्पे होते आपल्याकडे, 13 तारखेला अमोल कोल्हे साहेब होते, सुप्रियाताई होत्या, त्यांच्या मतदारसंघामध्ये तिकडे काय झालं, कारण मतदान झाल्यानंतर लगेच आपणही सांगतो ना एकमेकाला, मी इथं केलं तिथं केलं, आपण बोलतो. गुप्त मतदान जरी असलं तरी आपण सांगतो काही माझ्याकडून ही चूक झाली, ती चूक झाली. आणि मग त्या बातम्या यायला लागल्यानंतर मग आम्ही तुतारी, कसं व्हायचं, रामकृष्ण हरी वाजवा तुतारी खूप फेमस झालं होतं. आणि मग आपण तुतारी म्हणतोय, आपलं चिन्ह तर तुतारी वाजवणारा माणूस आहे. आणि मग आम्ही थोडंसं तिथून गांभीर्याने घेऊन की हे मतं डायव्हर्ट होऊ शकतात, म्हणून आम्ही प्रत्येक